नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथॉन हे सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं आहे आणि वापरायचं आहे, तर हे बेसिकली बघणार आहोत. ठीक आहे. कारण प्रोग्रामिंग जेव्हा आपण शिकत आहोत तेव्हा पेपरवर ते शिकता येण्यासारखी नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअरवर कोड लिहून आणि तो रन करून बघायचा आहे. राईट. सुरुवातीपासून, अगदी सुरुवातीपासूनच. म्हणून मी ठरवलंय की तुम्ही हा व्हिडिओ बघताना तुमच्याकडे लॅपटॉप, कॉम्प्युटर जे काही असेल, राईट, ते घेऊन बसा. राईट. आणि व्हिडिओला मध्ये पॉज करत करत ज्या स्टेप्स मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा. राईट. सो पायथॉन डाउनलोड करण्यापासून तर एक लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट करण्यापर्यंत काय स्टेप्स असतील हे आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या ब्राउझरवर जाऊन, राईट, क्रोम ब्राउझरवर जाऊन टाईप करा पायथॉन डाउनलोड किंवा गुगलला प्रॉम्प्ट द्या पायथॉन डाउनलोडची आणि त्याच्यानंतर एंटर केल्या गेल्या पहिलीच तुम्हाला लिंक दिसेल डाउनलोड पायथॉन नावाची. इथे तुम्ही बघू शकता. राईट. तर त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट हे वेब पेज ओपन होणार. राईट. python.org आणि त्याच्यात तुम्हाला दिसणार की डाउनलोड पायथॉनचा एक टॅब, त्याच्यात त्या व्हर्जनचा नंबर दिसणार तुम्हाला. सो बेसिकली हा जेव्हा मी स्क्रीनशॉट घेतला आहे तेव्हा व्हर्जन आहे 3.13.1. पायथॉन 3चं 13.1 व्हर्जन आहे. तुम्ही जेव्हा हे करत असणार कदाचित हे व्हर्जन बदललेलं असू शकतं. राईट. सो त्याच्यावर तुम्ही त्या टॅबवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक विंडो लॉन्च होईल. त्याच्यामध्ये ऍड python.exe टू पाथ बाय डिफॉल्ट जर याच्यावर टिक नसेल तर याच्यावर टिक करा आणि त्याच्यानंतर जे आपल्या रेग्युलर स्टेप्स आहेत नेक्स्ट 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 करत करत तुमचं पायथॉन तुम्ही इन्स्टॉल करा. राईट. पायथॉन इन्स्टॉल झाल्यानंतर, राईट, पायथॉन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही कीबोर्डवर विंडोज बटन असतं ते विंडोज बटन प्रेस करा. राईट. आणि तिथे टाईप करा CMD. राईट. कमांड प्रॉम्प्ट CMD टाईप करा. तुम्हाला लगेच इथे कमांड प्रॉम्प्ट हे पहिलंच ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. राईट. सो बेसिकली आपण पायथॉन इन्स्टॉल झालंय की नाही हे सगळ्यात पहिले चेक करतोय आणि झालं असेल तर कोणत्या व्हर्जनचं झालंय हे पण चेक करणार आहोत. सो ते कमांड प्रॉम्प्ट थ्रू आपण करणार आहोत. तर कमांड प्रॉम्प्ट ओपन करण्यासाठी विंडोज बटन दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे लिहायचंय सर्च बॉक्स मध्ये CMD. तर पहिलीच तुम्हाला रिझल्ट जो दिसेल कमांड प्रॉम्प्टचा त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असं एक पेज ओपन होईल. राईट. विंडो ओपन होईल. बेसिकली इथे तुमचा कर्सर ब्लिंक होईल. राईट. इथे तुम्हाला टाकायचंय PY, पायथॉनचं इनिशियल PY. हे बघा इथे PY टाकायचंय आणि एंटर करायचंय. एंटर केल्या केल्या तुम्हाला डिस्प्ले होईल पायथॉन 3.13.1 व्हर्जन हे इन्स्टॉल झालेलं आहे. पीसी मध्ये आहे किंवा लॅपटॉप मध्ये आहे. ठीक आहे. इथे बघू शकता तुम्ही पायथॉन 3.13.1. ऑलराईट. आणि त्यानंतर लगेच तुम्हाला खाली हे 3 एरो दिसतील. हे जे 3 एरो दिसतात बेसिकली ह्या टाईपचे आहेत. राईट. याला म्हणतात पायथॉन प्रॉम्प्ट. राईट. तुम्ही पायथॉन ओपन केले. नाउ यू आर रेडी टू टाईप द लाईन ऑफ कोड. तुम्ही इथे कोड लिहू शकता. त्याला म्हणतात पायथॉन प्रॉम्प्ट. 3 एरो आले म्हणजे पायथॉन प्रॉम्प्ट डिस्प्ले झाले. ठीक आहे. मग मी इथे लिहिलंय पहिला प्रोग्राम जो मी तुम्हाला आधी बोललो होतो. पहिला प्रोग्राम आहे आपला प्रिंट फंक्शन यूज करून ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट त्याच्यामध्ये आपण लिहिले हॅलो वर्ल्ड कोटेशन मार्क्स मध्ये डबल कोट्स मध्ये. राईट. सो मी पायथॉनला सांगतोय की माझ्यासाठी हॅलो वर्ल्ड हे डिस्प्ले कर. राईट. सो ते सांगण्यासाठी मला यूज करायचंय प्रिंट फंक्शन, प्रिंट नावाचं फंक्शन स्मॉल p वाला. नंतर त्याच्यामध्ये मला जे डिस्प्ले करून घ्यायचं आहे ते कोटेशन मार्क मध्ये मला लिहायचं आहे. राईट. सो ते आपण लिहिलेलं आहे. हे कोड लिहिला आहे. आता तो एक्झिक्यूट करण्यासाठी पुन्हा एंटर दाबायचं आहे आणि तुम्ही एंटर दाबल्यानंतर तुम्हाला इथे खाली लगेच त्याचा रिझल्ट डिस्प्ले होईल.
हॅलो वर्ल्ड, राईट. आणि पुन्हा नव्याने अजून एक कमांड प्रॉम्प्ट, पायथॉनची प्रॉम्प्ट तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही परत दुसरा कोड तुम्हाला जर काही लिहायचा आहे तर तुम्ही तो लिहू शकता. ठीक आहे. समजा तुम्हाला कोड लिहायचा नाहीये, इथून बाहेर पडायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे एक्झिट, ओपन ब्रॅकेट अँड क्लोज ब्रॅकेट, राईट. एक्झिट, ओपन ब्रॅकेट अँड क्लोज ब्रॅकेट, आणि त्याच्यानंतर एंटर करायचंय. तुम्ही एंटर केल्यानंतर ह्या कमांड प्रॉम्प्ट मधून तुम्ही बाहेर पडणार, राईट. या कमांड प्रॉम्प्ट मधून तुम्ही बाहेर पडणार. आता पुढचं जे आहे त्यासाठी आपण नेक्स्ट स्लाइड ओपन करूया. तर आपण जे बघितलं, पायथॉन इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्याला ओपन केलं सीएमडी प्रॉम्प्ट थ्रू, राईट, कमांड प्रॉम्प्ट थ्रू, आणि त्याच्यानंतर आपण चेक केलं पायथॉनचं व्हर्जन कोणतं आहे, आणि त्यानंतर आपण आपला पहिला कोड लिहिला प्रिंट हॅलो वर्ल्ड कमांड प्रॉम्प्ट मध्ये, राईट, सीएमडी मध्ये. ठीक आहे. बट जनरली आपण त्याच्यात कोड लिहत नाही. आपण जे कोड लिहितो ते आपण IDE मध्ये लिहितो, राईट, ज्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. इथे जर बघितलं तुम्ही तर इथे ऍक्च्युली IDLE लिहिलंय. तर IDLE म्हणजेच IDE. कोणी कोणी L वापरतं, कोणी कोणी नाही वापरत. तर L म्हणजे काय, लर्निंग. सो बेसिकली IDLE म्हणजे इंटरॅक्टिव्ह डेव्हलपमेंट अँड लर्निंग एन्व्हायरमेंट. असे वेगवेगळे प्रकारचे IDE अवेलेबल्स आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही कोडिंग लिहू शकता, ते रन करून बघू शकता. त्याच्यात जर काही एरर असेल, काही बग्स असतील, तर त्याला तुम्ही डिबग पण करू शकता. ते तुम्ही सीएमडी मध्ये नाही करू शकत. सीएमडी प्रॉम्प्ट मध्ये कोड लिहिताना तुम्ही ते नाही करू शकत. पायथॉनचं इनबिल्ट IDLE जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही इंटरॅक्टिव्ह कोडिंग, जे आपण सीएमडी मध्ये बघितलं त्याला इंटरॅक्टिव्ह कोडिंग म्हणतात. म्हणजेच काय, तुम्ही एक लाईन लिहिली आणि ती लगेच एक्झिक्यूट करून त्याचा आउटपुट लगेच बघितलं इमिजिएटली, राईट, त्याला म्हणतात इंटरॅक्टिव्ह कोडिंग एन्व्हायरमेंट. पण IDE मध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण कोड लिहिल्यानंतर, ती फाईल सेव्ह केल्यानंतर जर तुम्हाला रन करून बघायची आहे तर ते तुम्ही IDE मध्ये करू शकता, राईट. बेसिकली ह्या IDE मध्ये, पायथॉनच्या इनबिल्ट IDE मध्ये तुम्ही दोघं पद्धतीने प्रोग्रामिंग करू शकता. इंटरॅक्टिव्ह वेनी पण करू शकता, आणि तुमचा एक पूर्ण कोड लिहून झाल्यानंतर त्याची एक फाईल बनवल्यानंतर ते रन पण करू शकतात. दोन्ही वेज पॉसिबल आहेत या IDE मध्ये. तर सगळ्यात पहिले IDE ओपन करण्यासाठी जेव्हा तुम्ही पायथॉन इन्स्टॉल केलं तर हे इनबिल्ट IDE ऑटोमॅटिक इन्स्टॉल झालेलं आहे. आणि ते ओपन करण्यासाठी जसं आपण CMD प्रॉम्प्ट ओपन केली होती, कमांड प्रॉम्प्ट ओपन केली होती, विंडोज बटन दाबून CMD टाईप केलं होतं, तसंच विंडोज बटन दाबून तुम्ही IDLE टाईप करा. IDLE टाईप केल्यानंतर जो पहिला रिझल्ट येईल त्याच्यावर क्लिक करा, आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्यानंतर इथे ऑलरेडी मी एक कोड लिहून ठेवलाय, जो आपण CMD प्रॉम्प्ट मध्ये पण लिहिला होता, विच इज प्रिंट हॅलो वर्ल्ड. आणि त्याच्यानंतर एक्झिक्यूट केल्यानंतर हॅलो वर्ल्ड हे आपलं डिस्प्ले झालंय. एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला या प्रोग्रामला रन करावं लागेल. ते रन झाल्यानंतर तुम्हाला हे डिस्प्ले येईल, आणि परत ते 3 एरोज तुम्हाला इथे दिसतील, विच इज नथिंग बट अ कमांड प्रॉम्प्ट. म्हणजे इथे तुम्ही परत नवीन कोड लिहायला रेडी आहात. बट मला हे करायचं नाहीये. मला लाईन बाय लाईन सगळा कोड माझा लिहायचा आहे, आणि त्यानंतर मला तो एक्झिक्यूट करायचा आहे. त्या केसमध्ये तुम्हाला हे इंटरॅक्टिव्ह मोड वरून शिफ्ट व्हावं लागेल. आणि ते करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, फाईल मध्ये जायचंय आणि न्यू फाईल ओपन करायची. सो फाईल वर तुम्ही क्लिक करायचंय. या फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही न्यू फाईल जी आहे ती ओपन करायची आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ही एक विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहू शकता, राईट. सो प्रिंट हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम आपण लिहिला. आता तो रन करण्यासाठी इथे एक सेपरेट टॅब दिलेला आहे, रन, राईट, किंवा शॉर्टकट की आहे F5. तर रन वर तुम्ही जा. रन वर क्लिक केल्यानंतर रन मॉड्यूल, राईट. तो इथे बघा, आपण मॉड्यूल एक कन्सेप्ट बघितली होती, टर्मिनॉलॉजी. तर तुमचं पायथॉनचा एक कोड म्हणजे काय असतं, मॉड्यूल असतं. एक स्क्रिप्ट म्हणजे काय, मॉड्यूल असतं.
सो रन मॉड्यूल साठी तुम्ही शॉर्टकट की वापरू शकता F5 किंवा सरळ याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आउटपुट दिसेल. त्याच्या आधी तुम्हाला ही फाईल सेव्ह करावी लागेल. आउटपुट दिसण्याआधी ही फाईल तुम्हाला सेव्ह करावी लागेल. मग तो तुम्हाला एक डायलॉग बॉक्स ओपन करून देतोय आणि विचारतोय सोर्स मस्ट बी सेव्ड, ओके टू सेव्ह क्वेश्चन मार्क. सो ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या फाईलला काहीतरी नाव द्यावं लागेल. एक पर्टिक्युलर लोकेशनला ती सेव्ह करावी लागेल. सो मी त्या फाईलला नाव दिलंय माय फर्स्ट प्रोग्राम .py हे एक्सटेन्शन तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे, .py एक्सटेन्शन. सो .py हे मॅन्डेटरी, हे तुम्हाला द्यावंच लागणार आहे. तुम्ही नाव काहीही द्या, बट त्या नावानंतर .py हे एक्सटेन्शन आलंच पाहिजे. त्यानंतर ती फाईल सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट इथे दिसेल, हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट IDE इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटचा वापर करून तुम्ही जर शिकायचं असेल तर इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये तुम्ही शिकू शकता. एक लाईन लिहा, ते नंतर लगेच एक्झिक्यूट करा, लगेच त्याचं आउटपुट बघा, किंवा तुम्ही प्रॉपर एन्व्हायरमेंट मध्ये IDE मध्ये एक फाईल बनवून, एक मॉड्यूल बनवून तुम्ही ते रन करू शकता. राईट. तर चला, ह्या व्हिडिओ पुरता एवढंच. बाकीचं आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि येस, कीप लर्निंग.